एमडी जप्तीनंतर इटनकर पान शॉपीवर महानगरपालिकेचा दणका. अंमली पदार्थ प्रकरणात चर्चेत आलेल्या रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जटपुरा गेट परिसरातील इटनकर पान शॉपीवर गुरुवारी पोलीस, अन्न व औषध प्रशासन तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाने कारवाई करत दुकान सील केले. यापूर्वीही 23 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेने या दुकानावर छापा टाकून सुमारे 104 ग्राम एमडी अंमली पदार्थ जप्त केला होता. या प्रकरणी दुकानाचा मालक ओम इटनकर याच्या विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान संबंधित दुकानाकडे आवश्यक परवाने नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चंद्रपूर महानगरपालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 376 अ अंतर्गत कारवाई करत आस्थापना सील केली. या कारवाईत पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सहभाग घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सांगितले की चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती व आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 26 जूनला एक कारवाई झालेली होती, ज्यामध्ये इटनकर पान शॉप इथे 104 ग्राम एमडी सापडला होता. त्यानंतर आपण त्यांचे मालक ओम इटनकरला आरोपी केला होता. त्यानंतर पाठपुरावा करून आपण महानगरपालिकाकडून आणि फूड अँड ड्रग्स हे दोघी यंत्रणाकडून पाठपुरावा केला आपण, आणि हे अनलायसन्स जे शॉप होती आणि त्यांची जे स्थापना परवाना वगैरे सगळे रद्द करून आपण आज त्याची सीलिंग केलेली आहे. आणि याच्यातून जेवढी आस्थापना हे इलिगल ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्ड आहे त्यांच्यावर थोडा वचक होईल आणि कायद्यामध्ये त्यांना असं करता येणार नाही हे त्यांच्यापर्यंत मेसेज आहे. अंमली पदार्थ विक्रेता यांच्यावर सदर पोलिसांची कारवाई सुरू आहे. काल पण आपण वेगवेगळे 2 कारवायामध्ये 2 किलो गांजा पकडलेला आहे. तर एक ड्रग्स बद्दल 0 टॉलरन्स पॉलिसी आहे पोलिसांची, आणि चंद्रपूर पोलीस सतत असे विक्रेता आणि सेवनकर्ता दोघांचे शोधमध्ये आहे आणि आपली कारवाई सतत सुरू राहणार.